राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद देशभरात उमटतात। श्रीराम बहुजनांचे आहेत, श्रीराम मांसाहार करायचे असं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादीच्या शिर्डीतल्या शिबिरात केलं। आव्हाडांच्या याच वक्तव्याविरोधात राज्यभरात आंदोलनं सुरू झाली आहेत। आव्हाडांच्या वक्तव्याविषयी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी मात्र मौन बाळगलंय। आज खासदार सुप्रिया सुळे, त्याचबरोबर अनिल देशमुख, जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं, तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आव्हाडांच्या वक्तव्यावरती पत्रकारांनी प्रश्न विचारला, परंतु त्यांनी सुद्धा कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही। मला ते काय बोलले ते मी ऐकलेलं नाही, त्यामुळे मी कसं कमेंट करणार। असं जर वक्तव्य त्यांनी केलेलं असेल तर तुम्ही त्याच्याशी सहमत आहात? त्यांचं जर तरची उत्तर द्यायची नसतात, त्याचा कॉन्टेक्स्ट काय होता, रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट काय होता, काय त्याच्या आधी त्यांनी काय बोलले हे बघितलं पाहिजे ना। तपासून बघू आणि मग बोलू त्याच्यावर। आव्हाडांच्या कालच्या वक्तव्यामुळे कुठेतरी भाजप वगैरे त्यांच्यावर टीका करताना दिसते, तुम्हाला त्या वक्तव्याबद्दल काय वाटतं? तर जितेंद्र आव्हाड यांच्या कालच्या वक्तव्यासंदर्भात कुणीही प्रतिक्रिया दिल्याचं चित्र आज पाहायला मिळालं नाही। तर जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य हे वैयक्तिक आहे। बोलण्याचं स्वातंत्र्य असतं, त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचं ते वक्तव्य त्यांच्या विचारांनी केलेलं असावं। प्रत्येकाचा आपला विचार असतो, तो त्यांचा विचार आहे, तो काही सर्वसाधारण सगळ्यांचा विचार असतो असं नाही। आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाचा तो विचार असतो, त्यामुळे तो त्यांचा वैयक्तिक विचार असावा असं माझं मत आहे। मात्र राष्ट्रवादी या विचारांशी सहमत असेल? मला वाटत नाही, पक्षाचा ह्या गोष्टीचा तसा काही संबंध नसतो। वैयक्तिक विचार होता, वैयक्तिक विचार त्यांनी व्यक्त केला। मला वाटतं बोलताना सगळ्यात धारदार शस्त्र जर काही असेल तर ते मला असं वाटतं आपली जीभ आहे, आपलं बोलणं आहे। आणि त्यामुळे ते नक्कीच आपण सगळ्यांनीच बोलताना सगळ्यांनीच त्या ठिकाणी चांगली काळजी घेतली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।